नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। सभागृहामध्ये औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी अडचण आहे, शासनाने एक जी.आर. काढला आहे की सौर ऊर्जाचं कनेक्शन जर घ्याल तरच शेतकऱ्यांना ते कनेक्शन मिळेल, अन्यथा मिळणार नाही। त्यावरच मी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला की ज्या अर्थी सौर ऊर्जाचं हा एक भाग आहे। ट्यूबवेल एखाद्याच्या शेतामध्ये असेल तर सौर ऊर्जा पंप काम करत नाही, म्हणूनच पर्याय म्हणून इलेक्ट्रिकचं कनेक्शन द्या किंवा शेतकऱ्यांना जे लागते आहे इलेक्ट्रिक किंवा सौर ऊर्जा यापैकी दोन्ही विषय हे शेतकऱ्यासमोर आले पाहिजे। ज्याला सौर ऊर्जाचं घ्यायचं असलं तो सौर ऊर्जा घेईल, ज्याला इलेक्ट्रिक कनेक्शन घ्यायचं असलं तो इलेक्ट्रिक घेईल। म्हणजे शेतकऱ्यांचं हित जोपासण्याच्या दृष्टीनं जो निर्णय शासनाने घेतला आहे तो रद्द करावा। MSCBच्या माध्यमातून तो निर्णय झालेला आहे, तो रद्द करून शेतकऱ्यांसाठी दोन्ही पर्याय इलेक्ट्रिक किंवा सौर ऊर्जा असे दोन्ही पर्याय सुरू ठेवावे, अशा पद्धतीचा मुद्दा त्या ठिकाणी मांडला गेला। तर ते पत्र या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे ऊर्जा भाग आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांच्याकडे एक पत्राद्वारे ते निवेदन करायचं आहे। आणि जून जुलैमध्ये जे अधिवेशन आहे त्यावेळेस लक्षवेधी सुद्धा त्या ठिकाणी मांडला जाईल, तरी शेतकऱ्यांना तो न्याय मिळवून देण्याचं काम 100% आपण करणार। भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, पंचायत समितीच्या निवडणुका आहे। त्या पंचायत समितीला साजेसं असं सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी, एक महामेळाव्याचं स्वरूप सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणानं आहे। त्यातूनच भविष्यात येणाऱ्या ज्या निवडणुका आहे तो जिंकण्याचा मार्ग सोयीस्कर व्हावा, या भावनेतून सुद्धा या मतदारसंघामध्ये जे उर्वरित कामं आहेत ते कामं पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीनं, जसं आता टाकरखेडा ते धामंत्री वर्धा नदीवरील हा जो पूल आहे, आष्टावडाळा पूल आम्ही 25 कोटीचा मंजूर केला, ते काम सुद्धा पूर्णत्वास जात आहे। असंच शिरसुली ते पलीकडे वर्धा नदीवरील तोही पूल 30 कोटीचा आम्ही मंजूर केला, त्याचं काम आता सुरू होईल। आणि आता नव्यानंच जिथे शेतकऱ्यांच्या जमिनी आहे पलीकडे जाणं कठीण आहे आणि दोन्ही तीर्थक्षेत्र आहे टाकरखेडा आणि धामंत्री, त्या तीर्थक्षेत्राला जोडणारा हा वर्धा नदीवरील पूल 35 कोटीचा तो प्रकल्प शासनाकडे सादर झालेला आहे। आणि एवढंच नव्हे तर गडकरी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा CRF मधून तो वर्धा नदीवरील पूल पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीनं बोलणं सुद्धा झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं तोही पूल मंजूर होईल। हे महत्त्वाचे जे समस्या आहे, रस्त्याचे काम आहे, नाल्याचे काम आहे, महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाणारे जे पानंद रस्ते आहे तेही म्हणजे साधारणतः शासनाचा संकल्प आहे। ज्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर शासनाने म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा असं शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्यांचे जे शेतीपर्यंत जाणारे पानंद रस्ते आहे तेही त्याला ग्रामा नंबर देऊन ते सुव्यवस्थित कसे होईल, शेतकऱ्यांना वाई पेरीच्या दृष्टीनं महत्त्वाचं कसे ठरेल, या भूमिकेतूनच तो निर्णय सुद्धा झालेला आहे। आता त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तहसीलदार आहे, मंडल अधिकारी आहे, या माध्यमातून ते नियोजन सुरू आहे। कारण याला जे वाढीव MIDC आहे
त्यासाठी नवीन नवीन उद्योग आले पाहिजे. त्या ठिकाणी ज्या सोयी सुविधा आहे त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हाही प्रश्न आपण सभागृहाच्या पहिल्याच दिवशी हा सुद्धा मांडलेला आहे. त्या माध्यमातून बरंचसं गतिमान असं काम व्हावं या भूमिकेतून शासनाच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि ते पूर्णतः जाण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न आहेत. नवीन वर्षे हा हिंदूचा महत्त्वाचा सण आहे. नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस निर्माण व्हावे या भूमिकेतूनच त्या सणाला अधिक महत्त्व आहे. सोबतच या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई असा सर्व समाज राहत असताना सर्व समाजाचं ज्या ज्या सण आहे ते सण उत्साहामध्ये चांगले व्हावे ही हिंदूंची सुद्धा अपेक्षा आहे. हिंदू मुस्लिम हा दुजाभाव या देशामध्ये न राहता आम्ही सर्व भारतीय एक आहोत, भारताचे सगळे आम्ही नागरिक आहोत या भूमिकेतूनच प्रत्येक सण, प्रत्येक समाज आपापल्या भूमिकेतून निश्चितपणानं हे सण साजरा करता आहे. आणि तेच म्हणूनच स्वाभिमानी असा हिंदुस्थान, सर्व धर्म समभाव ज्या संतांनी आम्हाला सांगितलं, शिकवलेलं आहे, माणुसकी शिकवलेली आहे, माणुसकी ठेवूनच सर्व धर्माचं पालन करणे हेच आमचं आद्य कर्तव्य आहे.